ये माय तुला शब्द द्यायला ऐक, तू एक वेळेस विश्वास कर। यार न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ शहर के अंबानगर का रहने वाला एक शख्स जिसका नाम देवीदास बताया जा रहा है, इसने शहर के शोभानगर में वाक़ 200 फीट ऊंची पानी की टांकी पर चढ़कर ऊपर से कूदने की कोशिश की, लेकिन इसकी कोशिश नाकाम रही। जिसके बाद इस शख्स को नीचे उतारने के लिए काफ़ी कोशिश की गई, लेकिन कुछ देर बाद टांकी से वो नीचे उतर आया। बताया जा रहा है कि इसके फैमिली के झगड़े की वजह से आज सुबह 7 बजे से वो टांकी पर चढ़कर कूदने की धमकी दे रहा था। जैसे ही इसके रिश्तेदार और पुलिस उस मौके पर पहुंचे, उसे समझाने की कोशिश की। कई घंटों बाद उसे सही सलामत टांकी से नीचे उतारा गया। देखिए इस रिपोर्ट। बघ्याची मोठी गर्दी झाली होती। नाही साहेब, 2-4 दिवस झाला आला होता, मग देवीदास आहे त्याचं नाव, आणि आम्हाला त्याचं काय भांडण माहीत नाही, काय नाही। आला तर हे का असं येडं येडं करून त्या ह्याच्यावर गेला, आम्हाला काही पता नाही। टाकीवर पाण्याच्या काय म्हणत होता ते दोघं नवरा बायकोचे काय भांडणं झाले काय नाही की, मग त्यानं इथं आला आणि मी म्हणलं बापा सक्रातरचा आला, चांगलं झालं, राहा बापू 2 दिवस, माझी गलती एवढी झाली, राहा म्हणून। मग दुसरं काहीच नाही सर, ते नकर डोसकीत येडा करू लागला। किती दिवसापासून भांडण आहे त्याचे काय आहे की काय नाही की आम्हाला काही माहिती नाही, आमच्या जवळ नव्हते। नवरा बायको तिकडे राहतात, कुठं राहत होते? डिचपली। त्याला पोलीस व इतर प्रशासन हे मिळून त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही वरून उडी मारू नका, तुम्ही स्वतःच्या जीवाला धोका काही करून घेऊ नका व तुम्ही खाली उतरा। त्यानंतर त्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली की त्याची पत्नी जी आहे ही डिचपल्लीला राहते व तो त्याच्या फॅमिली वादामुळे, कौटुंबिक कारणामुळे तो वर टाकीवर चढलेला आहे। त्यानंतर त्याला सर्व प्रयत्न करून त्याला फायर ब्रिगेडचे अधिकारी तसेच आमचे PI काकडे सर्व आमच्या टीमनं त्याला जवळपास 3 तासाच्या नंतर अथक परिश्रम घेऊन त्याला खाली उतरवण्यात आलेले आहे। क्या इसकी यार ला रहे क्यों नहीं मगर? अरे यार नहीं है वो, ऐसा आएगा कहाँ लाते? दयानंद बोलायला का? दयानंद आहे का तिकडे? चला आओ, बाकी चला।